नमस्कार मित्रांनो, कृपा माऊलींची या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। काल रात्री आम्ही आलो होतो टापोळ्याला आणि टापोळा आहे हे महाबळेश्वरपासून जवळपास 26-27 किलोमीटर आतमध्ये असलेले एक गाव। तर आज सकाळी आम्ही लवकर उठलेलो आहोत। आता नाश्ता करतो आणि चाललोय टापोळा दर्शनासाठी। आणि टापोळ्यातले जे काही पॉईंट आहेत ना ते मोस्ट ऑफ आपण नदीनेच जाता येतं त्या ठिकाणी। आणि नदीने जायचं म्हटलं तर बोट हवीच। तर इथे येऊन जायचं असेल ना तर कमीत कमी 2-3 टाईपच्या बोटी आहेत इथे। तर आम्ही जी बोट हायर केलेली आहे ती म्हणजे पॉवर बोट। पॉवर बोटचा बेनिफिट हा आहे ना की आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अंतर आपण कापता येतं। त्यामुळे आम्ही ती बोट हायर केलेली आहे आणि मला वाटतं त्या बोटने आम्ही 3-4 पॉईंट एक्सप्लोर करू, जे आज आपण ह्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत आम्ही शेअर नक्कीच करणार आहोत। आणि प्रत्येक बोटीचे जे रेट आहेत ना त्याच्या स्पीडवरती डिपेंड आहेत की तुम्ही कुठली बोट तुम्ही हायर करताय। तर आज आम्ही केलेली आहे पॉवर बोट। तर भेटू आपण डायरेक्टली नदीवरती। तर चला पुढे तुम्हाला आम्ही काय काय बघतो ते सगळं तुम्हाला A to Z आम्ही या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार। तर जरा पण तुम्ही स्किप नका करू हा व्हिडिओ, जेणेकरून काही माहिती तुमच्यापासून राहील। हे आपण आलेलो आहोत बघा या नदी किनारी आणि बघा किती मस्त व्ह्यू आहे। पाणी एकदम हिरवं निळं पाणी दिसतंय आणि ही बघा ही व्हाईट कलरची दिसते नाही, ही आपली पॉवर बोट, तिथे आपण जातोय। महाबळेश्वर पासून जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावर असलेले सुंदर आणि निसर्गरम्य असे ठिकाण ते म्हणजे टापोळा। दररोजच्या धक्काधक्कीच्या आयुष्यापासून दूर एखाद दिवस निसर्गाच्या सानिध्यात व्यतीत करण्यासाठी टापोळा हा एक उत्तम पर्याय आहे। कोयना अभयारण्याची घनदाट हिरवळ आणि कोयना धरणाच्या बॅकवॉटरमुळे तयार झालेल्या भव्य अशा शिवसागर जलाशयामुळे हा छोटासा स्वर्ग जणू निर्माण झाला आहे असे इथे आल्यावरती भास होतो। म्हणूनच तर टापोळ्याला महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असे इथल्या निसर्ग सौंदर्यामुळे म्हटले जाते। जसजशी आमची बोट इतर सर्व बोटींना मागे टाकत होती तशी तिच्या वेगाचा प्रत्यय आम्हाला येत होता। मी आणि माझी फॅमिली असेच आम्ही प्रवास करीत होतो। ऊन अंगाला जराही जाणवत नव्हतं, वातावरणात गारवाही होता आणि महत्त्वाचे म्हणजे बोटीने घेतलेल्या वेगामुळे अंगावर जे तुषार पडत होते ते आल्हाददायक होते। आता आपण आलो आहोत या ठिकाणी इथे एका बाजूने कोयना, दुसऱ्या बाजूने कांदाटी आणि तिसऱ्या बाजूने सोळशी अशा 3 नद्यांचा संगम होतो। म्हणूनच या ठिकाणाला त्रिवेणी संगम असे म्हणतात। तसेच चौहो बाजूनी पाणी असलेले बेट हेही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आपण त्या स्पॉटवरती आपण आता आलेलो आहोत। समोर जो दिसतोय ना तिथे आपल्याला जायचं आहे। आपल्या आधी एक बोट आलेली आहे इथे आणि त्याच्या मागे आपण आहोत। आता बोट पार्किंगला जात आहे। तरी अर्धा तास झाला आमच्या इथे यायला। आम्ही 10:40ला बोटने। हे बघा आपण किती वळसा मारून हे सगळ्या मला वाटतं 4 ते 5 डोंगर आपण वळसे मारून आपण इथे आलो आहे। हे बघा आपल्या इथे एक बोट थांबलेली आहे, पॉवर व्हाईट कलरची बोट, पॉवर बोट। आणि या मार्गाने आपण स्वतः वर येतोय।
आपल्याबरोबर हो दत्त मंदिर आहे. आणि ज्यांनी आपल्याला इथे आणलं ना बोटीतनं तेच आपल्याला पुढचा रस्ता गाईड करतात आहेत. तर कोणतरी असलेलं बरं आपल्याबरोबर नवीन ठिकाणी, तर ते गाईडचं सुद्धा काम करतात. आणि बघा किती घनदाट आहे, शांत आहे. आणि बोटीचा अनुभव खूप छान होता. आम्ही फर्स्ट टाइम बसलो होतो पॉवर बोटमध्ये. इथे एक नंदी विराजमान आहेत या ठिकाणी. हा पुढूनच आहे जवळपास. पाया पडून घेऊया आपण. काहीतरी हंबा असते ना, हंबा फक्त नाही जेजे बाप्पांची यायची, फक्त हंबा नाही आहे. जेजे बाप्पा कुठे आहे? ब्राह्मीमेश्वर महादेव मंदिर. आणि हे आपल्याला खालती जायला लागते इथून. गुफा आहे, गुफा हा दरवाजा आहे याचा. त्या गुफेने आपण आतमध्ये जातोय. खूप काळोख असेल इथे. श्री 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 व पूज्य नारायण महाराज. ही बघा कशी गुफा आहे. कलर LED लावलेली आहे या ठिकाणी. वाकून जायला लागतंय. तुमची उंची जर 4.5-5 फुटापर्यंत असेल तर काय गरज नाही. 6 फुटाच्या माणसासाठी थोडा त्रास होऊ शकतो. थोडा वकावं लागेल. हां इथे थोडा उंच बऱ्यापैकी आहे. 8 फूट उंची आहे इथे. गजमुखी सिद्धविनायक मंदिराकडे चाललोय आपण आता. थोडंसं चढण घेऊन आपण वरच्या बाजूला मंदिराच्या दिशेने आपण आलो सुद्धा. गजमुखी सिद्धिविनायक वर्धहस्ता. आता आपण दत्तगुरु पादुका मठ इथे येतोय आणि पर्णकुटी. हे बघा बघा एका बुंदातून 3 झाडांचा उगम झालेला आहे. बघा इथे कसं औदुंबर आहे, वड आणि पिंपळ आणि उंबर ना. वड, पिंपळ आणि उंबर.
वड, पिंपळ आणि उंबराचं झाड आहे हे 3. काका हे झाड मधलं मोठं कुठलं आहे? हे उंबराचं झाड आहे. हे वडाचं आहे. हे बघा हे पिंपळाचं झाड आहे हे छोटं. आणि इथे ही पर्णकुटी आहे. दत्तगुरु पादुका मठ. श्री स्वामी समर्थ. इथले सगळे पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत आणि आता आपण परत चाललो आहोत आपल्या रिसॉर्टला. दुपारचे जेवण आणि थोडा आराम करून पुन्हा भेटू कायाकिंग आणि पॅडल बोर्डिंगसाठी. आमचा कायाकिंग करण्याचा अनुभव खूप छान होता. मी आणि माझा मोठा मुलगा पहिल्यांदाच कायाकिंग करत होतो. सुरुवातीची काही मिनिटे ही समजण्यातच निघून जात होती, पण नंतर आम्ही कॉन्फिडन्सने पुढे जात होतो. बराच वेळ आम्ही त्याचा पुरेपूर आनंद लुटला. किनाऱ्यावर उभी असलेली माझी मिसेस आणि लहान मुलाला पॅडल बोट चालवायची होती, म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रित त्याचाही चालवण्याचा आनंद लुटला. आणि अशा रीतीनेच आम्ही आमची शेवटची ॲक्टिव्हिटी करून या ब्लॉगचा शेवटही करत आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटू पुन्हा अशाच एका नव्या वळणावर. तोपर्यंत धन्यवाद.